आज आम्ही कर्या आमगेली मस्का शेंगा तळासणी. कोकणीमध्ये म्हणजे कोकणामध्ये ह्याला डांबवणी सुद्धा म्हणतात. खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे आणि अगदी मोजक्याच साहित्यात तयार होते. अगदी घरच्या इन्ग्रेडियंट मध्ये टेस्टी लागते. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत एक स्टार्टर सारखंच आहे हे. कसं करायचं चला बघूया. इथं मी 3 शेवग्याच्या शेंगा म्हणजेच मस्का सांग छान असं सालं काढून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे आणि आता आपण ह्याला डायरेक्ट फोडणीत घालणार आहोत. इथं मी व्हेजिटेबल ऑइल वापरतेय, पण तुम्हाला हवं असेल म्हणजे आमच्याकडे गावाकडे कसं आहे ना, आमच्या इथं खोबरेल तेल खूप प्रमाणात वापरतात. म्हणजे फोडणी असेल ना तर खोबरेल तेलाचीच हवी, पण सगळ्यांना त्याची टेस्ट आवडतेच असं नाही. म्हणून मी आज ही तेलामध्ये बनवते जेणेकरून सगळ्यांना ह्याची टेस्ट खूप जास्त आवडेल. आता ह्या डांबवणीसाठी तेल आपण गरम करायचं चांगलं कडकडीत आणि मग फोडणी द्यायची आहे. तेल गरम झालं की मोहरी, विष्णूजींचा हिंग, मोहरी चांगली तडतडली की आपल्या या शेवग्याच्या शेंगा या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आता काय करायचं, अगदी नावाला शेंग शिजेल इतकंच पाणी, बास. म्हणजे 4 चमचे म्हणायला हरकत नाही आणि झाकण लावून आपण शेंग शिजवून घेऊ. आता 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि पाणी जवळपास आटले. हे फक्त तेल आहे. आता हे शिजले का बघू. यस, ही अशी शिजली पाहिजे शेंग. आता पुढची प्रोसेस, गॅस एकदम सिमवर करा कारण हे हातावर उडतं. आणि इथं काय करायचंय, हळद 1 पाव चमचा, तिखट तुम्हाला कसं आवडतं तसं, पण आमच्या इथं तळासणी म्हटलं की तिखट झणझणीत पाहिजे. आ हा 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 असं. आणि चवीपुरता मीठ. आता खरी मजा काय सांगते. आता हे आपण पहिला एकदा शेंगांना लावून घेऊया. हे सगळं लावलं की आता काय करायचं माहितीये गंमत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा रवा आहे, नॉर्मल आपण उपम्याचा रवा आहे ना, तो थोडासा मी कढईमध्ये परतून घेतलेला आहे. तो आपण ह्याच्यावर असा शिंपडायचा. हे बघा, खूप जास्त नाही, 1 अर्धा वाटी. शेंगा आपल्या छान त्याच्यात कोट झाल्या पाहिजे. आणि ह्या अशा त्याच्यामध्ये मस्तपैकी मिक्स करायचं. आणि आता ह्याच्यात त्या छान तळसून निघायला पाहिजेत. ओके, ह्याला थोडासा पाण्याचा हपका मारू म्हणजे तो रवा जो आहे तो छान आपल्या शेंगांना चिकटेल. आणि झाकण लावून आता ह्याला चांगलं 8-10 मिनिटं आपल्याला होऊ द्यायचं आहे प्रॉपर. जेवढं होईल तेवढं ह्याला असं पसरून ठेवा म्हणजे कढईला सगळी शेंग अशी छान चिकटू दे. आणि आपण ह्याला झाकण लावून 8 ते 10 मिनिटं होऊ देऊ. वाव, मस्तपैकी ही मस्का सांग ची आपली डांबवणी रेडी आहे. कोथिंबीर भरपूर घालूया. आणि आता सर्व करूया.
मस्तपैकी शेवग्या शेंगाची डांबवणी म्हणा किंवा आमच्या GSB स्टाईल मस्का शेंगा तड़ासनी, कसं भी म्हणाच, नाम में क्या रखा है, लेकिन रेसिपी झकास है। एकदम क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट क्रीमी असे हे शेवगाची शेंग लागते। खायला खूप टेस्टी लागते। असंच तुम्ही खाऊ शकता। जर तुम्हाला आवडत असेल तर थोडं सॉस किंवा कोणती चटणी लावून खाल्लं तरी चालेल। तोंडाला पाणी सुटते। तोय भात किंवा वरण भात, दही भात, दूध भात कशाबरोबरही स्टीम राईस बरोबर ही रेसिपी एकदम टेस्टी लागते। चपाती बरोबर नाही जात ही रेसिपी, ह्याला भातच पाहिजे। भात खाणाऱ्यांसाठी पर्वणी आहे, स्टार्टर म्हणूनही खा। ही रेसिपी नक्की करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी। आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मास्टर रेसिपीज।